तुम्ही आता बघा ना, छोटी छोटी पोरं, 8वी 9वीची पोर, त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले, पाहता पाहता वर्ष निघून गेले. मग काय, तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. काय पवित्रतेचं वर्णन आहे तुकोबारांनी केलं. एक तीच भूमंडळी, या भूमंडळातला एकमेव पवित्र हेच आहे. तुम्ही तिथं जा, भगवंतानं म्हणावं, भगवंताच्या बापानं म्हणावं. मी तुम्हाला एक विषय सांगत होतो, एकनाथी भागवतातल्या 2 वेळा ऐका. माझा पुत्र श्रीकृष्ण जाण न सांगेची मज ब्रह्मज्ञान तोची वंदी, माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. वसुदेव महाराज म्हटले, मी माझ्या लेकराच्या पाया पडायला लागलो की तो म्हणतो, बाबा मी देव असलो म्हणून काय झालो, पण तुमचा मुलगा आहे. अरे पण मग आम्हाला धन्यता घ्यायचे कृष्णा, आम्ही आमचं जीवन धन्य कुठं करायचं. तुम्ही एखाद्या साधूच्या चरणावर मस्तक ठेवा. तुम्ही नारद महर्षी आले की त्यांच्या पायावर डोकं ठेवा, ते आम्हाला आशीर्वाद देतील. त्यांचं चरण पवित्र आहे. ते आल्यानंतर स्वतः कायच करावं बाबा, रोज असं मला आश्चर्य वाटतंय. विठ्ठल विठ्ठल, त्या नारदांच्या गादीत, त्या नारदांच्या चरणाचं दर्शन कसं झालं. तुम्ही भागवत धर्मानुगामी, तईच भेटी आलिया आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी, प्रयाग संगमी केलिया. देवाच्या बापानं म्हणावं, नारदा तुमचं दर्शन आम्हाला होणं इतकं सुलभ नव्हतं, पण या पवित्र जागेजवळ यायला या देवकीनं मी प्रयाग सारख्या महान तीर्थावर कोट्यावधी पुण्याची साधनं केली. कोटी पुण्य निष्कामी, ते निष्काम भावनेनं केली. कुठं केली, प्रयाग संगमी केलिया. त्या संगमावर केल्यामुळं या पवित्र चरणाचं आम्हाला दर्शन लाभलं. हे पवित्र चरण प्राप्त होणं जीवनातला पर्व काळ आहे. तुकोबारे म्हटले, त्या चरणाजवळ जाण्याचा अट्टहास तुम्ही साधा, काय होईल. अहो तिथं गेल्यावर तुम्ही पवित्र व्हाल. ते संत स्वतः पवित्र आहेत आणि इतरांना पवित्र करतात. गंगे उनी थोर साधू सुचिश म्हणत, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. इतके पवित्र आहे संत का त्यांच्या बरोबर गंगेला सुद्धा शुद्ध व्हावं लागतं. गंगेला सुद्धा शुद्धता प्राप्त होते. म्हणजे आपल्याला जे पावित्र्य आहे ते आपल्या स्नानानं दुसऱ्याला देणं हा स्वभाव तीर्थापेक्षाही मोठा संतांचा आहे. जगामध्ये असा स्वभाव पाहायला मिळत नाही. जे तुम्हाला मिळालं, तुम्ही 2 एकर मिरची पेरा, आणि ज्याची मिरची गावात चांगली आहे त्याला जाऊन विचारा, तुमची मिरची खूप जोरदार आहे हो, काय फवारता तुम्ही मिरचीवर. तो ते बी नीट सांगत नाही, त्याला वाटते याला बी होईन. आमचा एक मित्र आहे, त्याची भेळ चांगली फेमस आहे महाराज. आता कधी कधी थोडंसं प्रवासात असलो की हलकं दुपारी जर खायचं झालं तर भेळ वगैरे माणसाला आवडतं. मी गेलो एक दिवस त्याच्याकडून, तो म्हटला, महाराज तुम्ही भेळ खा. एकदम मस्त मटकी ओली भेळ, घरी बनवलेली शेव, घरी बनवलेला सगळा त्या भेळवर घालायचा सुका मसाला, काय चाट मसाला जो काय असेल तो. त्यानं ती भेळ माझ्या हातात आणली, मी खाल्ला घास. अरे बाप रे. त्यानं म्हटलं, काय सुंदर आहे रे, कशी बनवता तुम्ही. तो म्हणे, तुम्ही अजून 1 प्लेट खा. पण कशी बनवता ते विचारू नका. म्हटलं, येडा झाला का, हे सोडून ते परवडणार आहे का मला. अरे तुला काही बुद्धी आहे का थोडी. पण आपल्याला मिळालेलं दुसऱ्याला सांगावं वाटत नाही किंवा दुसऱ्याला द्यावंच वाटत नाही कधीच द्या. आता परवा फडणवीस साहेबांनी मी आम्ही जवळजवळ 2-2.5 तास 2 जण बसलो होतो. असं तुम्ही गृहीत धरा. लोक हुशार मारा शहागडचे. मी देत होतो ठोकून, पण लोक एकामेकाला बोट चालू झाले होते टोचायला खालून. काय फेकून राहिला हा, आता हा कधी जाऊ द्या बाबा. ते मला म्हटले, महाराज बरं आहे. म्हटलं, बरं आहे साहेब, काही देऊ का तुम्हाला. काय देता म्हटलं, साहेब तुम्हाला मला काही द्यावं वाटतंय महाराज, सांगा तुम्ही काय. म्हटलं, ते एवढ्या मोठ्या माणसाला आपण काय सांगावं साहेब, तुम्ही पहा ना तुमच्या विचारानं. गाडी देऊ आहे म्हटलं साहेब, घर आहे म्हटलं, एखादा मठ गीट
म्हटलं मुक्ताबाईचा वाळा आहे 2 एकरात दत्त घाटावर. पैठणला आहे, पैठणला 2 एकर जागा आहे मुक्ताबाईची, स्टेडियमच्या जवळ. पैठणला आहे, आळंदीला आहे, त्र्यंबकला आहे, पंढरपूरला आहे, मुक्ताबाईला आहे. काही नको देऊ काय, मग कपडे देतो तुम्हाला. काय बोलून राहिले म्हटलं साहेब, तुमच्यासारख्या माणसाला शोभते हे कपडे दे ना. तुमचं जाऊ द्या, एखादी साडी देतो चांगली ठेवणीतली तुमच्या बायकोला. म्हटलं साहेब तुम्ही बाहेरची साडी बायको जगातली कोणाचीच नेसत नाही. तुम्ही अमृतावहिनींना विचारा. अमृतावहिनी म्हणजे त्यांची मिसेस. बाहेरची साडी कोणी नेसत नाही, कारण ती साडी नेसण्याकरता नाही, फक्त फिरण्याकरता जन्माला आलेली असते. बाहेरच्या साड्या, मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवली, घराघरात. शहागडच्या बायांनाही सांगून जातो आमच्या घरची साडी. माझं लग्न झालं त्यावेळेला माझी बहीण आली होती माझ्यासोबत. माझी सासरवाडी मध्य प्रदेश. म्हणजे एकदम डोक्यात कल्पना आणू नका तिकडं कसा गेला बा, आम्हाला जवळ आहे म्हणून, बाकी काही नाही. माझ्या लग्नात माझी बहीण आली, आमचं लग्न लागलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवा बरोबर आलेल्या मुलींना, नवरदेवाच्या बहिणींना नवरीची आई साड्या नेसून देते आणि एक चांगलं भांड देते, चांगलं मौल्यवान भांड. तो त्यांचा आदर सत्कार आलेल्या सुवासिनींचा. माझ्या बहिणीला माझ्या सासूनं साडी नेसून दिली, सोबतच्यांनाही सगळ्यांना साड्या नेसून दिल्या. लग्न लागलं, सारं वऱ्हाड निघालं, बिदाई झाली. मी गाडीत बसलो, घरी आलो. आता मला ओवाळायला, नवरदेवाला ओवाळायला साहजिक आहे, पुरं घरच येतं. आत्या, मावशी, काकी, सगळ्या माम्या, आमची आई उभी, मी दरवाज्यात उभा. माझ्याजवळ माझं फ्रीज उभं, माझ्या बाजूला माझ्या माग माझी बहीण उभी होती. आमच्या आईने आमच्या बहिणीकडे पाहिलं. आमच्या आई म्हणे, सुषमा ही साडी कोणी दिली तुला? आमची ताई म्हणे, ते दादाच्या सासूनी दिली. अगं सोड साडी म्हणे, चव नाही त्या साडीला. 100 रुपयाची साडी, इकडून नेसून गेली ती साडी 5000ची होती. 100 रुपयाची साडी नेसते, सोड साडी. मी म्हटलं मेलो लेका आता. पहिल्याच दिवशी मी विचार करू हे आपलं टिकीन की नाही पुढे, कारण दिवस पहिलाच होता ना, होतो ते एकदम बरं वाटत नाही, झटकाच होता तो, हाय व्होल्टेज. आमच्या बहिणीने ती साडी सोडली शहागडकर आणि आमच्या आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, साडी कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं. म्हणजे लग्न झालं 3 वर्ष झाले, मग मला मुलगा झाला. मला मुलगा झाल्यावर मी माझ्या पोराचं बारसं माझ्या घरी ठेवलं. सगळे नातेवाईक आले, आमची सासरची मंडळी आली, तिकडून आमची सासूई आली. 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी आमच्या आईनं त्या दिवशी बाहेर काढली आणि ती साडी माझ्या आईनं माझ्या सासूला नेसून दिली. बुवा मी म्हणले का काय आपल्या आईचं डोकं सोपीक आहे. या घटिकेची आपल्या आईनं 3 वर्ष वाट पाहिली. पण आमची सासू विद्वान बाई. आम्ही आमच्या बायकोच्या बुद्धीहून सहज कल्पना करू शकतो आमची सासू किती हुशार आहे. बुवा अंदाज येतो ना माणसाला महाराज. गेल्या मे महिन्यात मागच्या वर्षी माझ्या घराची वास्तू शांती झाली. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट नाही ना. तुम्ही इतक्या लवकर हसूनच कसं राहिला गाड्या. काय शहागडच्या बायका हुशार आहे. वा वा वा. अहो येताना आमची सासू साडी घेऊनच आली आणि माझ्या सासून तीच साडी माझ्या आईला नेसून दिली बाबा वास्तू शांतीच्या दिवशी. आता ती साडी माझ्या घरी आहे. आता मी वाट पाहून राहिलो पुढचा कार्यक्रम कोणता येतो बा आता, कारण कार्यक्रम आल्याशिवाय साडी हालत नाही. तुम्ही काळजी करू नका. माझं पुढच्या वर्षी नाही येणं झालं तरी मी या सप्ताह समितीला फोन करून सांगेल साडी गेली बरं का आपल्या घरात. म्हणजे तुमच्या डोक्यात साडी नको.
साडी नाही, गाडी नाही, घोडी नाही, बंगला नाही, मठ नाही, मग तुम्हाला देऊ काय असं कोण विचारतंय? फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब. म्हटलं साहेब मीच मागतो ना एकदा. मागा महाराज, फार चांगलंय. मग काय देऊ तुम्हाला? म्हटलं मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर माझं नाव घाला. साहेब एकदा मला एकदा मुख्यमंत्री करावं या राज्याचा. करतील का हो? म्हणजे मी त्या लायकीचा माणूस नाही समजा, असंच म्हणायचं तुम्हाला. अरे काय शागळ आलेल्या पाहुण्याचा आदर करणं शिका जरा. तुम्हाला 100% विश्वास आहे ते काही तुम्हाला मुख्यमंत्री करणार नाही. कारण व्यवहाराचा नियम आहे, तुम्ही एखाद्याच्या पाया पडा आणि म्हणा मला तुमचं पद द्या. अहो मुख्यमंत्री पद लय मोठं झालं. तुमच्या गावच्या नगराध्यक्षाला, इथं नगरपंचायत आहे ना, ग्रामपंचायत, इथल्या गाव सरपंचाला जर मी म्हटलं तुम्ही तुमचं पद मला द्या, देतील गाव? व्यवहारामध्ये आपलं पद दुसऱ्याला देता येत नाही. जे स्वतःला मिळालं ते स्वतःला टिकवावं लागतं. पण तुकोबारे म्हटले समर्थाचा स्वभाव, संतांचा स्वभाव असा आहे, ज्ञानवरांचा स्वभाव असा आहे. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो. तुकोबारे म्हटले मोठ्याचं काम आहे देणं. अरे भीक मागा, कोणी राज्य देत नाही. पोरो हो, ठरवलं असतं तर छत्रपती शिवरायांनी या राज्याला भोसल्यांचं राज्य म्हणूनही नाव दिलं असतं. महाराजांचे उपकारच तितके. अरे चांबड्याची चप्पल गेली तरी माझ्या राजाचे उपकार आपल्यावरचे फिटणार नाही. पण महाराजांनी भोसल्याचं नाही, भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही. हे रयतेचं राज्य आहे. हे दान मोठा देऊ शकतो महाराज. तुका म्हणे बळी देता ते निदान, भिकेसाठी कोण राज्य देतो. तसं संत इतके मोठे, तुम्ही त्यांच्याकडे पवित्र व्हायला जा. जितके पवित्र संत आहे तितकेच पवित्र तुम्ही व्हाल का? ते ठिकाणच तितकं पवित्र आहे. तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. सकळ तीर्थे तेथे बुडी देई माझे मना. माझ्या मनाला तिथं बुड द्या. का? कारण पवित्र सोळी एकतीच भूमंडळी, या भूमंडळातलं ते एकमेव पवित्र स्थळ आहे, पवित्र ठिकाण आहे. ज्याला आपलं जीवन धन्य करायचंय त्यानं संतांकडे जा. एकदा ती पवित्रता आपल्यात आली ना, जगात कोणाला राजा सुद्धा म्हणावं वाटणार नाही, कोणाला धन्यता द्यावी वाटणार नाही, कोणापुढे झुकावं सुद्धा वाटणार नाही. स्वयं आपण त्या अवस्थेला
तुकोबर ज्ञानोबर आपल्याला आणून देतात. हो, ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे गुलाबराव महाराज महादानकर. त्यांचं वाङ्मय ज्यांनी वाचलं प्रज्ञाचक्षू. अंतकाळ जवळ आला गुलाबराव महाराजांचा, ते आळंदीत होते. मग आळंदीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आता माझा प्राण जाणार आहे. त्यांनी जवळच्या सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि सांगितलं, मला आता आळंदी ठेवू नका, मला तुम्ही पुण्यात न्या. पुण्यात कशाला? माझा प्राण जाणार आहे. अहो, मग आळंदी सारखी पवित्र जागा नाही. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, इथं प्राणाचा त्याग करा. ते म्हटले, मला इथं तुम्ही ठेवू नका, मला लवकर पुण्यात न्या. एका केर कचरा ढिगारा घाणीचं साम्राज्य असलेल्या वाड्यात नेलं त्यांना, पण तिथं आपला प्राण सोडायला ते तयार झाले. त्यावेळेला त्यांच्या शिष्य विचारतो, बाबा आळंदीत प्राणत्याग केला नाही आणि इथं या घाणीत प्राणत्याग करताय, असं का? त्यांनी दिलेलं उत्तर आहे, मी जर आळंदीत प्राणत्याग केला तर ज्ञानोबा यांच्या समाधीला लागलेली रांग तशीच लोक आपल्याही समाधीच्या दर्शनाला लोक रांगा लावतील. आणि मला असं वाटतं, जर ते या भूमंडळातलं पवित्र ठिकाण असेल तर जगाची दिशाभूल होऊ नये की हेही पवित्र जागा आहे. पवित्र जागा दोन असू शकत नाही, एकच असू शकतात, आणि ती म्हणजे देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो. काय श्रद्धा असेल चरणावर, काय पावित्रतेवर निष्ठा असेल त्यांची. ज्ञानोबारायण पलीकडं कोणी पवित्र नाही, ते एकमेव चरण. महाराज त्यांनी त्यांच्या जीवनात इतकं पावित्र्य कशाच्या आधारावर मिळवलं? विशेष काय त्यांच्या जीवनाचं?